वाहनांच्या BH सिरीजला RTOनं ब्रेक लावलाय। कर चुकवेगिरी रोखण्यासाठी परिवहन विभागानं महत्त्वपूर्ण बदल करत नवे नियम लागू केले आहेत। BH सिरीजमधून वाहनाचा क्रमांक घेऊन शासनाचा कर चुकवण्याचे प्रकार वाढले आहेत। त्यामुळे राज्याच्या परिवहन विभागानं BH मालिकेवर अंकुश आणलाय। सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना वारंवार अन्य राज्याचा रस्ता कर भरावा लागू नये म्हणून केंद्रीय परिवहन विभागानं 2021 मध्ये BH मालिका सुरू केली। त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना फायदा झाला, मात्र अनेकांनी याचा मोठ्या प्रमाणात गैरफायदाही घेतला। सरकारची कर चुकवेगिरी होत असल्याचं लक्षात आल्यानंतर राज्याच्या परिवहन विभागानं BH साठीच्या नियमात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत। त्यामुळे आता सरसकट BH मालिकेला RTOनं ब्रेक लावलाय। नव्या बदलांची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे। याबाबत अमरावतीचे परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते यांनी अधिक माहिती दिली। ऑल ओव्हर इंडियामधून त्याला नंबर पडतात, म्हणजे ह्या कुठल्या एका ऑफिसमधून त्याचा नंबर मिळत नाही BH सिरीजचा। तर ऑल ओव्हर इंडियाच्या लेवलमधून याचं सॉफ्टवेअर असल्यामुळं ऑल इंडिया लेवलला पडतो। त्याच्यातला फायदा जो आहे तो असा आहे की याच्यामध्ये वन टाईम टॅक्स भरण्याची आवश्यकता पडत नाही। जसं आपण आपली कार जर घेतली तर आपला वन टाईम टॅक्स भरावा लागतो, तर BH सिरीजच्या वाहनाला 2 वर्षाचा टॅक्स भरण्याची सुविधा आहे। म्हणजेच सुरुवातीला रजिस्ट्रेशनच्या वेळेला आपल्याला फक्त 2 वर्षाचा टॅक्स भरावा लागतो आणि दर 2 वर्षांनी त्याचा टॅक्स रिपीटेडली पुढं भरत राहावा लागतो। तर BH सिरीजबद्दल जर कोणाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर मी आहे किंवा आमचे कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी यांची भेट घ्यावी। तर काही अडीअडचणी असल्या तर माझी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करावी आणि या जी सरकारची योजना आहे त्याचा कायदेशीरित्या ज्यांनी जे उपयोग करू शकतील त्यांनी करावा असं मी विनंती करतो।